आवाज सत्याचा. पारनेरमध्ये रोजगार सेवकांचे मानधनासाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना साकडे. राज्यातील रोजगार सेवकांना राज्य शासनानं ऑक्टोबर 2024 मध्ये GR काढून 8,000 रुपये मानधन देण्याबाबत निर्णय घेतला, परंतु त्याबाबत पुढे कोणतीच कारवाई केली नसल्यानं त्यांना अद्यापपर्यंत मानधन मिळालं नाही. त्यामुळे ग्रामरोजगार सेवकांची मोठी निराशा होऊन कुटुंबाची आर्थिक हानी होत आहे. मोठ्या संख्येनं दिनांक 7 मार्च रोजी राळेगण सिद्धी समाजसेवक श्री अण्णा हजारे यांची भेट घेऊन आपल्या व्यथा त्यांच्यासमोर मांडत व मानधन सुरू करण्याविषयी साकडे घातलाय. यावेळी अण्णा हजारे यांनी याबाबत आपण लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलून यावर तोडगा काढू असं आश्वासन ग्रामरोजगार सेवकांना दिले. गेल्या 17 वर्षापासून ग्रामरोजगार सेवक हे अगदी तुटपुंज्या मानधनावर काम करत असून त्यांना आपलं कुटुंब चालवणंही अवघड झालंय. तरी चालू अर्थसंकल्पात आर्थिक तरतूद करून काढलेल्या GR नुसार मानधन दरमहा चालू करावे या प्रमुख मागणीसाठी मोठ्या संख्येनं राळेगण सिद्धी तालुका पारनेर इथं ग्रामरोजगार सेवक हजर होते. यावेळी रोजगार सेवकांच्या शिष्टमंडळानं श्री अण्णा हजारे यांची भेट घेऊन राज्य सरकारनं GR ची अंमलबजावणी करण्याविषयीची लेखी मागणी निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी रोजगार सेवक संघाचे जिल्हाध्यक्ष अनिल गंगावणे, तालुका अध्यक्ष बाजीराव दुधाडे, अर्जुन तापकीर, बाबाजी बांगर, मंगेश मते, माऊली थोरात, सदानंद रोकडे, आनंदा कोठावळे आदी हजर होते. मी अनिल गंगावणे, जिल्हाध्यक्ष ग्रामरोजगार सहाय्यक संघटना अहिल्यानगर. आज राळेगण सिद्धी या ठिकाणी आम्ही जिल्ह्यातून सर्व तालुक्यामधून ग्रामरोजगार सहाय्यक माननीय अण्णा हजारे साहेब यांची भेट घेऊन रोजगार सेवकांच्या ज्या प्रमुख मागण्या आहेत, 3 ऑक्टोबरचा जो शासन निर्णय आहे त्या निर्णयाची अंमलबजावणी अद्यापर्यंत झालेली नाही. चालू असणाऱ्या अधिवेशनामध्ये या GRच्या संदर्भातून रोजगार सेवकांना त्यांचं जे हक्काचं 8,000 जे मानधन देय केलेलं आहे ते तातडीने लागू करावं अशी आम्ही अण्णांकडे आमची मागणी मांडलेली आहे. आणि अण्णांनी ती माननीय मुख्यमंत्र्यांशी बोलून लवकरच ही मागणी तुमची पूर्ण करू असं आम्हाला आश्वासन दिलेलं आहे. त्याच्यामुळं आम्ही अहिल्यानगर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्राला अण्णांच्या माध्यमातून रोजगार सेवकांना न्याय मिळेल अशी आम्ही अपेक्षा व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. मी पारनेर तालुका रोजगार सेवक संघाचा अध्यक्ष बाजीराव दुधाडे बोलतो. आज आम्ही डॉक्टर पद्मभूषण अण्णासाहेब हजारे यांची भेट घेण्यासाठी आलो होतो. आज आम्ही जवळजवळ 2007 वर्षापासून रोजगार हमी या कामामध्ये काम करत आहे, परंतु आज जवळजवळ 17-18 वर्षे झाले कुठल्याही प्रकारचं आम्ही अतिशय नगण्य असं आम्हाला या ठिकाणी मानधन भेटतं. आम्ही आझाद मैदान असेल, त्या ठिकाणी नागपूर असेल, वेगवेगळ्या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात आंदोलनं केले आणि आमच्या आंदोलनाला थोडंसं यश या ठिकाणी आलं होतं. पाठीमागच्या वेळी आणि माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी रोजगार सहाय्यकांना 8,000 रुपये मानधन आणि जे रोजगार सेवकांच्या 10,000च्या पुढे मॅन्डेट होतील त्यांना प्रोत्साहन असं 2,000 प्रोत्साहन अनुदान असं 10,000चा GR आमच्यासाठी या सरकारने काढला होता. परंतु आज 16-17 महिने उलटून गेले, परंतु कुठल्या प्रकारची या GRची अंमलबजावणी या सरकारने केली नाही. त्यामुळं आज आम्ही या ठिकाणी पद्मभूषण अण्णासाहेब हजारे यांची या ठिकाणी गाठ घेऊन आलो होतो आणि त्यांना त्या पद्धतीचं निवेदन पण या ठिकाणी दिलेलं आहे. अण्णाने आम्हाला आश्वासन या ठिकाणी दिलेलं आहे की या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याशी संपर्क करून तुमच्या ज्या GR शासनाने जो GR काढलेला आहे तो मार्गी लावायचा अतोनात असं मी प्रयत्न करीन असं अण्णांनी या ठिकाणी आम्हा सर्वांना या ठिकाणी जिल्ह्यातून सुद्धा बहुतेक रोजगार सेवकाचे पदाधिकारी तालुका अध्यक्ष या ठिकाणी आलेले आम्हाला अण्णांनी या ठिकाणी आश्वासन दिलेलं आहे. पारनेर तालुका ग्रामरोजगार सेवक संघटनेचा माझे अध्यक्ष बाबासाहेब बांगर बोलतोय. मी अण्णासाहेब हजारे यांच्या राळेगण सिद्धीमध्ये तालुक्यातील आणि जिल्ह्यातील सर्व रोजगार सेवकांच्या समवेत गेली 18 महिन्यापूर्वी शासनाने रोजगार सेवकांना 8,000 रुपये मानधन देऊन या ठिकाणी GR पारित केला होता. परंतु आज 18 महिन्यापासून सदरचा जो पारित केलेला GR आहे तो अजूनही अंमलात न आणल्यामुळं रोजगार सेवकाच्या अतिशय या तुटपुंज्या मानधनावरती कुचंबना होत आहे. कुटुंब देखील चालवणं अशक्य होत आहे. तेव्हा शासनाच्या या GRच्या संदर्भात अण्णांचं लक्ष आम्ही या ठिकाणी वेधण्याचा प्रयत्न केला. अण्णासाहेबांना ही व्यथा आम्ही मांडली आणि अण्णांनी शब्द दिला की आपल्या राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याशी चर्चा करून तुम्हाला दिलेल्या GR संदर्भात या ठिकाणी लागू करण्यासाठी मी निश्चित प्रयत्न करील अशा आशयाचा अण्णांनी आम्हाला
आशा व्यक्त केली आणि अण्णांनी शब्द दिला आहे. म्हणून निश्चित प्रकारे लढवे तालुक्याचे असणारे डॉक्टर अण्णासाहेब हजारे यांच्यावर आमच्या जिल्ह्याचा अहिल्यानगर जिल्हा आणि पारनेर तालुक्यातील सर्व रोजगार सेवकांचा विश्वास आहे. निश्चित अण्णांनी हाती घेतलेलं हे काम मार्गी लागेल आणि आपल्या तालुक्याचे नव्हे, जिल्ह्याचे नव्हे, तर राज्याचं सर्व रोजगार 28,000 रोजगार सेवकांचा 8,000चा प्रश्न निश्चित मार्गी लागेल.